ही आत्या ना कधी येणार आहे कॉफी घेऊन? एकदा की आत्या कॉफी घेऊन आली की त्या कॉफीमध्ये मी ही गोळी टाकेन आणि मग ही भिकारडी धाराडूर झोपेल. ए बावळट, आत्याला सांगितलंस ना कॉफी आणायला, की मुद्दाम सांगितलं नाहीस? मी कशाक मुद्दाम करू? आत्तेक सांगितलंय मी. एवढा वेळ लागतोय कॉफी आणायला? एवढा वेळ लागतो काय? एवढा काय वेळ लागतोय कॉफी बनवायला? कॉफी बनवते, कॉफीची कंपनी बनवते. आत्या, आत्या! हिरा अगो किती ओरडतास? आत्ते येतच असेल ना. कॉफी बनवूक वेळ लागतात, आता काय जादूनी येत नाही. आत्या! इलय इलय काय कोयरा, माझ्या नावावर किती बोंबा मारतस? किती वेळ? अगो कॉफी बनवणार रोज एवढंच वेळ लागता आणि आज तू एवढा उतावळा कित्याक झालंस कॉफी पिऊ? उतावळी कुठे? मला फक्त कॉफी हवी होती. कॉफी पिऊन जास्त अभ्यास पाठ होतो काय? आणि तू किती पाठ केलास ना तरी पहिली माझी बयोच येतली या. कसं आहे आत्या, परीक्षेत पहिलं येण्यासाठी ना अगोदर परीक्षा द्यावी लागते, पण ती तर तुझी बयो देणारच नाहीये. आणि आता दिलीस ना कॉफी, मग जा. होय गो बाय, जाते जाते. अबयो तू कॉफी पिऊन घे चल. आत्ते एवढे 2 चॅप्टर झाले की घेते. तू ना लय चॅप्टरस. त्या गरम कॉफीची कोल्ड कॉफी होतली, पण तुझा अभ्यास काय संपूचो नाही. तू माझ्या समोर पी आधी. घेताय गे. काय गो बयो, किती अभ्यास करतल? अगं कॉफी पिऊक तरी ब्रेक घे. आत्या, अगं ती पिल ना कॉफी. हा, तिच्या घशात होतेस काय आता? नाही ना. हा, तू एक काम कर, जा बरं. जा. अगं जा. अगं चल चल चल. अरे मला अभ्यास करायचा आहे. पूर्ण कॉफी पिण्याच्या अगोदर हे काम केलं पाहिजे. ऐक ना, तुझ्याकडे ते डिसऑर्डर्स ऑफ लॅक्रिमल अपॅरेटसचे नोट्स आहेत का? म्हणजे माझ्या टेक्स्टबुक मध्ये आहे, पण एक्सप्लेनेशन थोडं टफ आहे. होय असत ना, माने सरांनी दिलेत. म्हणजे आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहेत ना, ते जरा कॉम्प्लिकेटेडच आहेत, त्या समजत नाही. माने सरांनी खूप सोपं दिलं. थांब मी देते. हो. या घे. थँक्यू सो मच. बयो, तुझी कॉफी. थँक्यू. पी. हा,
झोप येते का तुला? नाही म्हणजे थकली असशील ना? नाही गो, अजून 2 चॅप्टर राहिलेत, ते कम्प्लीट झाले का झोप. तू काय लिहा झोप? नाही, मी पण 2 चॅप्टर वाचते मग. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघले त्यांका. काय? पोटे सर तिकडे होते, पण ते तिकडे काय करत असतील? त्यांचं घर आहे का जवळपास? हो नाही ना सर, ते इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर राहतात. ती कम्प्लिटली वेगळी बाजू आहे. पण ते थंय काय करत असतले? नाही नाही, मला वाटतं काहीतरी योगायोग असेल. नाही सर, पोटे सर तिकडे जाणं हा योगायोग नाही असू शकत. तुला काय म्हणायचं विशाल, या सगळ्यात पोटे सरांचा हात असेल? असूही शकतो. म्हणजे सर तुम्हीच बघा ना, ते इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर राहतात. ती कम्प्लिटली वेगळी बाजू आहे. मग ते तिकडे का गेले असतील? कशासाठी? कोणाला भेटायला? पोटे. विशाल मला सांग, आपल्या क्लिनिकशी किंवा बयोशी त्यांचं काही वैर आहे का? खरं सांगू सर, पोटे सरांचा सरस्वतीवरती अगदी पहिल्यापासून राहतो. सर तुम्हाला आठवतं, तुम्हाला बरं नसताना सरस्वतीने दशावतार करण्याचा घाट घातला होता. त्यावेळेला पोटे सरांनी तिला कॉलेजमधून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. तरी बरं, त्यावेळेला सगळ्या स्टुडंट्सनी सरस्वतीला सपोर्ट केला, तिच्या बाजूने उभे राहिले, म्हणून पोटे सरांचं काही चाललं. अहो सर, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. ड्युटीच्या नावाखाली त्यांनी अनेकदा तिला त्रास दिलाय. फार विचित्र माणूस आहे तो. बाय द वे सर, मला सांगा, तुम्ही त्या आजींच्या मुलाला भेटायला जाणार होतात ना, त्याचं काय झालं? हा, मी तिकडेच चाललो होतो, तेवढ्यात तुझा फोन आला म्हणून इकडे आलो. ओके, मग सर तुम्ही जाऊन भेटा त्यांना. मी आणि पप्या तोपर्यंत ब्लॉगरला शोधायचा प्रयत्न करू. चालेल, चला निघूया. मम्मा, मम्मा, अगं तिला काहीच झालं नाही. हळू बोल ना तू जरा. अगं मम्मा, बाबा सकाळ सकाळी बाहेर गेलाय, कळलं? अगं ती बिकरडी रात्रभर अभ्यास करत होती, झोपलीच नाही. काय? अगं हे कसं शक्य आहे? मला नाही माहित. तू नक्की मी दिलेली गोळीच टाकली होती ना कॉफीत? मम्मा, तुला काय मी मूर्ख वाटते का? अगं तूच दिलेली गोळी टाकलेली कॉफीत मी. 1 मिनिट, तू त्या गोळ्या चेक केलेलास ना? त्या गोळ्या एक्सपायर्ड नव्हत्या ना मम्मा? तू डेट चेक केलेलास ना? मी तुला सांगत होते, 1 नाही जास्त गोळ्या टाकूया. नाहीच म्हणालीस. जिरा, मी सगळं चेक केलं होतं आणि जास्त गोळ्या टाकल्या असत्या ना तर ती डायरेक्ट ढगात गेली असती. चाललं असतं का? मूर्खासारखा काहीतरी बडबड करते. मला एक सांग, तिने गोळी टाकलेलाच कप उचलला ना, का दुसरा कप उचलला तिने? मम्मा, तिकडे 2च कप्स होते. ओके, एक तिचा आणि एक माझा. तिने जर माझा कप उचलला असता तर मी झोपले असते ना. आणि तू माझ्याच का चुका काढतेस? मी सगळं प्लॅनच्या हिशोबानेच केलेलं. अगं मग तरी सुद्धा ह्या दोघी माझ्याकडे अशा किती बघतात? काय नाश्ता ठेवलास ना? मग जा ना, कॉफी आण. 1 मिनिट, हा कप कोण घेऊन जाणार आहे? का तो कप घेऊन जायला तुझी आई येणार आहे वरून? बघतेस काय ग? हा,
इथे तू आमच्या तुकड्यांवर जगतेस आणि आम्हालाच माज दाखवतेस. मोलकरणेस तू, मोलकरीण. लायकीत राहायचं. तुझ्या आईकडून काही शिकली नाहीस का ग तू? नाही, तुझी आई तशी चॅप्टर होती, पण कामात चूक होती ती. निदान तेवढं तरी शिकून यायचं ना तिच्याकडून. तिच्यासारखी कामं करत जा. नको तो ऍटिट्यूड दाखवला ना तर महागात पडेल ना तुला. तिचं माहितीये ना काय झालं ते? होय, माहिती आहे ना. आणि काय हो हिराची, आजकाल तुम्ही माझ्या आईचं नाव जरा जास्तच घेताय हो. नाही म्हणजे माझी आई होतीच तशी. जिंका जिंका तिने हिंगा दाखवला ते सारखे आठवण काढतात तो. तिने शिकवलेला धडो त्यांना अजून पण आठवता. होय ना? हे तू जास्त. मी पण भारतीची चेडू असाय. वेळ इली ना चांगलाच इंगा दाखवे ना. लक्षात ठेवा. आता मला हॉस्पिटलला जायचंय म्हणून, नाहीतर चांगली अद्दल घडवली असती तुला. अगं मम्मा, खाऊन घ्या. हिराची आई एवढ्या किती चिडलेल्या? बयो, अगो तू तू हय काय करत? तुका किती वेळा सांगितलंय ही सगळी कामं मी करतले. अगो बाय, तू फक्त आता अभ्यास कर, तर तुझ्या किचन मध्ये येणं जाणं चालूच ना. आत्ते, मी जर कामं नाही केली ना तर हिराची आई मुद्दाम तुका त्रास दे. आणि आज तर त्या खूपच चिडल्यात. काय झालंय काय माहिती. माका माहितीया तिका काय झालं आता. हसतस की त्या काय झालाय? अगो पयो, मी ना छोटीशी गंमत केलंय. गंमत? आत्ते तू नक्की काय केलंयस? अगो माझी बहिणीच्या चाय मध्ये ना झोपेचे गोळे टाकलंय. काय? आत्ते तुका काय? आत्ते त्यांका काय झाला तर थांब, मी त्यांका सांगून येते. अगो पयो थांब, लगेच तुका त्याचं पुळको इलो ना, म्हणून तुका मी आधी सांगितलंय. आत्ते पण असं तू कित्या केलास? कित्या केलं काय कित्या केलंय तुका माहिता? अगो माझी बहिणी काल रात्री तुझ्या बांगडा काय करणार होते तुका माहिता काय? अगो बाय, तू रात्रीचा जागून अभ्यास करतस ना तर तिच्या डोळ्यात खुपता आढळीच्या. तुका झोप येऊ कोई, तू अभ्यास करू नये म्हणून तुझ्या कॉफी मध्ये रात्री झोपेचे गोळे मिक्स करणार होते ती औदसा. काय? होय तर. अगो हिराचा आणि माझी बहिणीचा बोलणं ऐकलंय मी दरवाजात ना. आणि आत्ते किती मोठी रिस्क घेतलीच गे तू. हे बघ बयो, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी मी खयची पण रिस्क घेऊ शकते. पण तू पाकिट बदलण्यासाठी गोळ्या कायचून आणल्या? अगो
दादान माका ते कॅल्शियमचे गोळे आणले नव्हते ना कॉफीत टाकून पिऊक, ते मी दादाक विचारलंय की हे गोळे जर दुसऱ्या कोणी खाल्ल्यानंतर काय होतं नाही ना, तर तो नाही म्हणालो. म्हणून मी छोटीशी गंमत केलंय. आता बघस त्या आढळीची ना कशी वाट लागतात ती. घे बाय माझे आत्ते, ते आता हॉस्पिटलला जाणारच. गाडी चालवताना त्यांना झोप आली तर? अगो तू जरा शांत राहू गो. असा काय होतला नाही. त्या गोळेचो असरा ना अर्ध्या तासानंतर होतो ला. मी त्यांना बोलताना ऐकलं होते. काय होतला नाही, शांत राहू. आत्ते तू पण ना. हे बघ बाई, तुझ्या वांगडा जी माणसं वाईट वागतली ना त्यांना चांगली अद्दल घडवतले मी. आणि किती झाला ना तरी भावी डॉक्टरीनबाईची आत्ते असाय मी, कळला? बरं चल, मी कॉलेजला निघते, माका लायब्ररीत जाऊचा. बरं, मी ही सगळी कामं करते, तू त्या लायब्ररीत जाऊचा ना तर जा. लायब्ररी तास तागो जा. गाडी बघितली नाही का कधी? आलेत गाडी बघायला. चला आपली कामं करा, चला. मला बोलायचंय तुमच्याशी. हे तुला लाख बोलायचं असेल पण मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही. उगाच माझा वेळ वाया घालू नको. बघा, वेळ वाया जाऊ नये म्हणूनच मी आलोय. आता मी जर तुमच्याशी बोललो नाही ना तर माझ्या मुलीचं करिअर वाया जाईल. पण त्याच्याशी माझा काय संबंध? सगळा संबंध लागेल. सरस्वतीने दिलेल्या गोळ्यांमुळे तुमच्या आईचा मृत्यू झालेला नाहीये आणि हे तुम्हाला चांगलंच माहिती. हे बघा, तुझ्या मुलीने दिलेल्या गोळ्यामुळेच माझी आई गेलीये. तिच्यामुळेच तिचा जीव गेलाय. अरे आई गेल्याचं दुःख काय असतं ना तुला नाही कळणार. हे बघा, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. एवढं सगळं होऊन सुद्धा मला शांत व्हायला सांगतोय? आमच्यासारख्या गरिबांना मान आणि आवाज असतोच कुठे र? बघ, अजून तुझी कंप्लेंट केलेली नाहीये. परत जर इथं दिसलास ना तर मला कंप्लेंट करावी लागेल. नाही तर गेल्यावर सारखी माणसं गोळा करेन. ऐका ना, आपण तुमच्या घरात बसून सोडूया ना हा प्रश्न. घरात? तर मला इथे तुझं तोंड बघायची इच्छा नाहीये आणि तू घरात जायची भाषा करतोयस. चल हो बाहेर. ए, तुझी बडबड ऐकायला वेळ नाही मला. कशा पायी पळते ग? हा, खरं बोलला तर लय झोमतय तुला. काय ग सटवे, पुन्हा जळतेस आमच्यावर. नवी कोरी गाडी घेतली ना ती खुपते तुझ्या डोळ्यात. मला कशा पायी खुपेल ग? ही गाडी कशी घेतली आहे ना अख्ख्या झोपडपट्टीला माहिती आहे. ए, तोंडाला येईल ते बोलू नकोस हा. माझ्या नवऱ्याने कष्टाने घेतली गाडी, तुमच्यासारखं नाही. आयत्या बिळावर नागोबा. कोण ग आयत्या बिळावर नागोबा? समद्यांना माहिती आहे. अगं तुम्ही नवरा बायको म्हणजे माणुसकीच्या नावाला कलंक हाय, कलंक. पैशा पुढे तुम्हाला काय बी दिसत नाही. हो, आणि तुम्हाला लोकांचं चांगलं झालेलं बघवत नाही. माझ्या सुखाला नजर लावू नकोस हा. माझी कशा पायी नजर लागल ग तुला? तुझी सासू तिकडे आश्रमात पडली हाय आणि तुम्ही इथं मजा मारताय. अगं काय ग, तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळायची नाही. अरे काय चाललंय तुझं? कोणाशी वाद घालती तू? तुला काय उद्योग नाही का दुसरे? चल घरात, चल घरात, चल तू, चल चल. हो निघा, चला निघा.
चाललेत बघायला. मी बी बघून घेते काय चाललंय ते. घेते जा जा. तुमचं काय सिनेमा आहे इथं? चला घरी. आयले उभे इथंच. आणि हे तुला शेवटचं सांगतोय हा. परत इथे येऊ नकोस, नाही तर परिणाम वाईट होतील. कळलं? हल्ले. याचा अर्थ आजी जिवंत आहे. आजीला शोधावंच लागणार. भयो तू परीक्षा देणार आणि डॉक्टर होणारच.